सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निवलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाङ्गं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला गन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। महारुद्र हनुमान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। मंगलमूर्ति। जय जय राम राम। Krishna Hare Jai Jai Ram
जय जय राम कृष्ण हरि रे जय जय नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी बिहारी बिहारी हरि जय जय राम 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 हरि जय जय राम दुर्वासनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि 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 जय जय राम राम दुर्वासनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि रे हरि रे हरि 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 जय जय राम दुर्वासनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि 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 जय जय राम दुर्वासनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि 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 रे हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि रे जय जय राम शरणागत दीना शरणागत दीना गत दीना गत दीना शरणागत दीना दीना गत दीना गत दीना शरणागत दीना शरणी नेई रामा रामा रे रामा शरणागत दीना दीना रे शरणागत दीना
दृष्टी निहारी 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 हरी जय राम जय 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 जय राम हरी जय राम राम हरी जय राम हरी जय जय राम 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 रूप पाहतालो जनी रूप पाहतालो रूप पाहतालो जनी रूप पाहतालो रूप पाहता दुचनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साधनी रूप पाहता दुचनी रूप पाहता दुचनी रूप पाहता दुचनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुखताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा रूप पाहतालो रूप पाहतालो सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहतालो रूप पाहतालो पाहतालो पाहता रोशनी पंढरीनाथ भगवान की जय अत्रिनंदना जगत जीवना तुझा एक आधार अत्रिनंदना जगत जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ नरहरि सगुण ब्रह्म साकार श्रीपाद श्री वल्लभ नरहरि सगुण ब्रह्म साकार तुझे रूप ने ओढ किती आहे दत्ता ओढ किती आहे सकल जीवांच्या हृदयात तू पूर्ण भरून राहे सकल जीवांच्या हृदयात तू पूर्ण भरून राहे स्मरण कडावे नाम नित्य गाऊ ऋषीनी तुमचे स्मरण कडावे नाम नित्य गाऊ दत्ता नाम नित्य गाऊ भक्तवत्सला परमौलारा अनंत गोपाल भक्तवत्सला परमौलारा अनंत गोपाल
तुमची ख्याती दीन दयाघन परम कृपाळू अशी तुमची ख्याती दत्ता अशी तुमची ख्याती उत्पत्ती लय स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती उत्पत्ती लय स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती अनन्य भावे शरणागत मी देई त्वत्पदी थान अनन्य भावे शरणागत मी देई त्वत्पदी थान दत्ता देई त्वत्पदी थान श्री वल्लभ अज्ञदास परिकरिण्याचा उद्धार श्री वल्लभ अज्ञदास परिकरिण्याचा उद्धार त्रिनंदन हो जगज्जीवना तुझा एक आधार त्रिनंदन हो जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ हरि सगुण ब्रह्म साकार श्रीपाद श्री वल्लभ हरि सगुण ब्रह्म साकार सगुण ब्रह्म साकार सगुण ब्रह्म साकार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय जगदम्बा माता की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 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 रघुवीर स्वर्ग नमः पार्वती पते हर हर महादेव महारुद्र हनुमान की जय मंगलमूर्ति मोरया खुर्ची कोणाला आम्ही तर बसायला घ्या तिकडे मी मध्ये काही बसणार नाही खुर्ची नाकारणारी माणसे पण बाजारला देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी गेल्या तेने मुक्तिचारी साधी साधी गेल्या देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा हरि मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे देवाची देवाची वारी उभा असोनी संसारी जीव भेटू करी रे, 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 वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, बाह्या सदा देवाची वाणी उभा देवाची वारी उभा क्षणभरी, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवाघरी, द्वारकेचा राणा पांडवाघरी, पांडवाघरी रे देवाची गावी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा क्षणभरी, तिने मुक्तीचारी साधी, तिने मुक्तीचारी साधियेल्या, साधियेल्या, देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी, देवाची वारी, देवाची वारी उभा क्षणभरी, पंढरीनाथ भगवान की जय। नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदाभव, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ईसा नमस्कार द्या सद्गुरु रामदास, जयांचा जनी जन्म नामार्थ झाला, जयानी सदा वासना मात केला,
जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय जय रघुवीर समर्थ पहिल्या दिवशी 27-28 अभंगांचं सार ज्याच्यामध्ये आहे असा सार असणारा माऊलींचा हरिपाठामधला पहिलाच अभंग निरूपणासाठी कालपासून आपण घेतलाय. थोडी प्रस्तावना आणि पहिल्या 2 ओळींवरती निरूपण करायचा, चिंतन करायचा काल प्रयत्न केला होता उपलब्ध वेळामध्ये. जे काल आले नव्हते किंवा ज्यांनी फेसबुक लाईव्ह वरती ऐकलं नाही, काही कारणाने येता आलं नाही, ऐकता आलं नाही, म्हणजे आले नाही म्हणून मी टिंगल करत नाही बरं. प्रत्येकाची काही वैयक्तिक कारण, काही वैयक्तिक अडचण असू शकतात. पण जे येऊ शकले नाही त्यांच्यासाठी आजचा भाग सुरू होण्यापूर्वी मालिकेमध्ये जसं रिकॅप असतं, रिकॅप म्हणजे काय, पुन्हा टोपी घालणे. मालिकांमध्ये ती पुन्हा टोपी घालतात, कीर्तनामध्ये टोपी घालणं वगैरे आपल्याकडे विषय नाही. फक्त कालचा थोडा आढावा लोकांना मिळावा, म्हणजे आजचा विषय कुठून कसा चालू होणार. मराठीमध्ये म्हणायचं ते एक लिंक लागते. तर काल असा विषय मांडला होता की भगवंताच्या उपासनेला बसल्यानंतर आमच्याच काही वाईट गुणांमुळे, वाईट कर्मांमुळे आमच्या साधनेमध्ये कुठेतरी अडचणी निर्माण होतात, विघ्न निर्माण होतात. लहानपणी 5 वर्षापर्यंत मी असणारा शुद्ध बुद्ध नित्य मुक्त असणारा मी असा, पण जसं जसं वय वाढायला लागतं, एक काळ अतिशय शुद्ध सात्विक असणारी माझी फाईल मोठेपणी अचानकपणे ती फाईल करप्ट होते, करप्ट होते. आणि याचं कारण काय, जे म्हणून दिसेल ते 5 त्या विषयांचं सेवन करणारी जी इंद्रिय आहेत ना, या सगळ्यांना लक्षात ठेवायचं काम जे मन करतं, त्या मनाच्या, आजच्या भाषेत बोलायचं तर त्या मनाच्या स्टोरेज मध्ये इतकं काय काय आम्ही भरून ठेवलंय. अनेकांना अनेक गोष्टी ठेवलेल्या आठवतात का नाही. जिथे आपण जन्माला आलो एखाद्या वेगळ्या गावामध्ये, ते गाव, तिथलं आपलं घर, तिथलं अंगण, तिथली झाडं, तिथला आजूबाजूचा परिसर, तिथली माणसं, तिथली मंदिरं, सगळं आठवतंय की नाही. मग हे आठवतंय म्हणजे कुठेतरी स्टोरेज मध्ये फीड आहे ना. सर्च मारल्यानंतर, कीवर्ड्स टाकल्यानंतर पटापट सगळं दिसायला सुरुवात होते की नाही. एवढं सगळं लक्षात ठेवलंय, अजून बरंच पुढे काय 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 लक्षात ठेवायचं आहे. मग स्टोरेजची कॅपॅसिटी किती, एमबी, पहिली केबी, मग एमबी, मग जीबी आणि मग टीबी. टीबी म्हणजे स्टोरेज बद्दल चाललंय हा. टीबी म्हणजे होतो तो टीबी नव्हे. एमबी, जीबी, टीबी एवढी सगळी मेमरी, आणि या मेमरी मध्ये इतकं साठलं. आणि मग होतं काय, जशी जशी मेमरी भरत जाते, एमबीची जीबी मध्ये जाते, जीबीची टीबी मध्ये हळूहळू कन्वर्ट व्हायला लागते. तसं काय होतं, जे इन्स्ट्रुमेंट असतं की नाही, ते इन्स्ट्रुमेंट स्लो व्हायला लागतं. मराठीमध्ये हँग व्हायला लागतं. आणि मग हँगओव्हर निर्माण होतो. तुम्ही म्हणाल हो असं काय बोलायला लागले अचानक आज. 2024 साल, कीर्तनामध्ये श्रोत्यांना झोप येणार नाही, कंटाळा येणार नाही, पण शुगर कोटेड तेच तत्वज्ञान लोकांच्या मनामध्ये त्यांच्या गळी उतरलं पाहिजे. ही भुवावरती नजीकच्या पुढच्या काळामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे.
अन्यथा माझ्या वयाची तरुण मंडळी कीर्तनाला अलीकडे बसताना दिसत नाही, पण जी कोणी तरुण मंडळी बसली आहेत, पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, ती इच्छा होते इथं यायची. मग इथं आल्यानंतर ती त्याला इच्छा झाली, पण हे पुन्हा पुन्हा येऊन ऐकावं ही इच्छा त्या आलेल्या माणसाला व्हावी. फक्त माझं कीर्तन नाही, कीर्तनाच्या प्रवचनाची ती गोडी लागावी, भगवंताच्या लीला ऐकायची गोडी लागावी. हे काम कुणाचं? कीर्तन करायचं. आणि मग काय होतं, ते मेमरी वाढली की मग ते स्लो व्हायला लागतं इन्स्ट्रुमेंट. तुकोबा म्हणतात एक वेळ स्लो झालं तरी चालेल, तुकोबा म्हणतात स्लो झालं तरी चालेल, पण व्हायरस घुसता कामा नये. पटतंय ना सगळ्यांना? स्लो झालं तरी चालेल, पण व्हायरस घुसता कामा नये. पण एवढं सगळं सांभाळून सुद्धा घुसला व्हायरस. मग त्याला पर्याय 1 वर्षाच्या वॉरंटीचा अँटीव्हायरस. आधुनिक भाषा वापरतोय म्हणजे पटकन लक्षात येईल. 1 वर्षाच्या वॉरंटी से असणारा अँटीव्हायरस. किती दिवस? 7 दिवस. लगेच पुढे श्रावण येतोय, 2रा हप्ता, 1 महिना. आबा महाराज राम मंदिर. हा अँटीव्हायरस काय काम करतो? आलेला व्हायरस. मग अँटीव्हायरस काय इथं येऊन जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि हा अँटीव्हायरस आयुष्यभर राहावा यासाठी ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाचा पहिला अभंग देतात. पहिला अभंग देतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी. मी का नाही सांगितलं की संतांचे अभंग हे वरवर पाहण्या एवढे सोपे नाहीत, आणि त्यातून माऊलींचे तर नाहीच नाही. कारण एखादा विषय विवरून सांगायचा आणि तो सगळ्यांना पटकन कळेल अशा भाषेमध्ये, अशा पद्धतीनं सांगायची जी हातोटी ज्ञानेश्वर माऊलींकडे आहे, ती अन्य कोणाकडे तेवढ्या पद्धतीनं सापडत नाही. बाकीच्यांनी कितीही आपापल्या पद्धतीने विवेचन करून सांगू दे, ते आपल्या जागी मोठेच आहेत, पण तरी देखील माऊली त्या माऊली. माऊलींची सरी कुणालाही येणार नाही. एखादी गोष्ट कशी विवरून सांगावी, ती युक्ती कशी द्यावी, त्या विषयाकडे बघायची युक्ती कशी द्यावी हे माऊलींनीच सांगावं. म्हणून ज्यांचं वर्णन अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, हे स्वतः कोण आहेत? आकाशा एवढे आहेत. पण आकाशा एवढे असून सुद्धा 16 वर्षाच्या चैतन्याबद्दल बोलताना काय शब्द आहेत तुकोबांचे? तुका म्हणे नेणो युक्तीची एक खोली. माऊलींच्या युक्तीची खोली सापडत नाही. मग आपल्या हातात उरतं काय? म्हणून ठेविली पायी डोळी. 16 वर्षाच्या चैतन्याबद्दल बोलतात बरं. वास्तविक वय जास्त आहे तुकोबांचं, पण तरी 16 वर्षाच्या चैतन्याबद्दल बोलताना ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज. आणि काय स्वतःला कुठे नेऊन ठेवतात? जगद्गुरु पदावर आरूढ असलेले तुकोबा आहे. पायीची वाहन पायी बर. जगद्गुरु पदावर आरूढ असताना सुद्धा तुकोबांना स्वतःच्या पातळीचं भान आहे. जरा ज्ञानोबाने तुकोबांच्या पालखी बरोबर गेलो, जरा रथामध्ये बसायला जागा मिळाली तर कोण अहंकार चढतो. गुरमीमध्ये बोलायला लागतो मनुष्य समोरचा. का? मी रथाबरोबर जातो, मी रथाचा मुख्य आहे. यू आर नथिंग, इज एव्हरीथिंग. हा भाव कळायला हवा असेल तर माऊलींचा अभंग देवाची द्वारी उभा क्षणभर.
मग आता देव नक्की द्वारामध्ये आहे का देवालयामध्ये आहे? बरोबर आहे ना? देव द्वारामध्ये आहे का देवालयामध्ये आहे? तसं पाहाल तर देव दोन्हीकडे नाहीये, आणि तसं पाहाल तर तो सगळीकडेच आहे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवहारे. कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला, जनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला. तुझी खूण नाही ऐसा, गाव तरी कोणता रे. खरे रूप देवा तुझे कोणते कळेना, तूच विटेवरी, तूच वैकुंठीचा राणा. तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र. आणि काय असतं, भगवंताकडे जायचंय ना, एखाद्याच्या घरी आपण जायचं असेल आणि त्या व्यक्तीचं आपण आवडतं व्हावं असं जर वाटत असेल तर आपण साधारण काय करतो? घरामध्ये लहान मुलं असतील किंवा आपल्यापेक्षा कोणी लहान माणसं असतील किंवा अगदी बरोबरीची जरी असतील तरी त्यांच्या घरामध्ये जाताना आपण काय करतो? साधारण बुवाना जेवायला बोलवल्यानंतर लोक प्रेमाने विचारतात, बुवा मेनू काय करू? मेनू कार्ड ठेवतात समोर. मग बुवा प्रत्येक घरामध्ये वेगळा मेनू सांगतात. मागच्या श्रावणातला अनुभव सांगतो बरं. कारण 15 दिवस मिळतात, आज ह्याच्या घरी उद्या त्याच्या घरी, दुपार लागलेलीच असते कोणाच्या तरी. लोकांचं अखंडित प्रेम आहे. म्हणजे त्याला जे आवडतं त्याचा आपण अधिकाधिक विचार करतो का? तो माणूस आपलासा व्हावा, हा त्याच्या मागचा विषय आहे. पैसा येतो आणि पैसा जातो, अन्न पोटामध्ये जातं आणि ते दुसऱ्या दिवशी कचरा होऊन बाहेरही पडून जातं. राहतं काय? ही सगळं करण्यामागे जी एक प्रेम भावना आहे ती तुमच्या आणि माझ्या श्वासापर्यंत अखंडित राहते शेवटच्या. म्हणून नाथांचा अभंग आहे, आवडे आवडे देवासी तो ऐका प्रकार. नाथांचा अभंग, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. तुळशी माळ गळा गोपी चंद्र टिळा. माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नाथांचं याच्यावर एकमत आहे. सगळ्या संतांचा एक मोठा गुण आहे की त्यांचं एकमत असतं, लोकमत नसतं. म्हणजे 12व्या शतकातल्या माऊली जे म्हणतात ते 17व्या 18व्या शतकामध्ये आलेले गोंदवलेकर महाराजही तेच म्हणतात.
दासबोधामध्ये जे वर्णन आहे त्याचंच अधिक प्राकृत रूप म्हणजे 365 दिवसांची प्रवचन आहेत महाराजांची. त्यांच्या बोलण्यामध्ये एकमत राहतं. मुद्दा असा आहे की भगवंताला काय आवडतं, काय आवडतं, तर देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता काल एक मी मुद्दा शेवटी जाताना असा म्हणालो होतो की तेने मुक्तिचारी साधी येल्या. नुसतं देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहून 4 मुक्तींची प्राप्ती होणं खरंच शक्य आहे का? आहे का मला सांगा. जसं गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पापाची निवृत्ती होते. हरिद्वारला आलेले सगळे गंगामध्ये ऋषिकेशमध्ये स्नान केल्यानंतर पापाची निवृत्ती होते, बरोबर. गंगा झालेली पाप धुवायची एक वेळ क्षमता ठेवत असेल, पाप करण्याची प्रवृत्ती नाहीशी करायची क्षमता गंगा ठेवते का? म्हणून मी कायम सांगतो गंगा आणि नर्मदा ह्या 2 नद्या वेगळ्या आहेत. नर्मदा तुमची कर्म तुमच्या समोर आणून उभी करते म्हणून ती परिक्रमा आहे आणि गंगेचं स्नान आहे. अर्थात झालेली पाप नुसत्या स्नानानं नाहीशी होत नाहीत, हे जसं खरं. अहो मला सांगा, नुसत्या गंगेच्या पाण्यानं स्नान केल्यानंतर जर पापनाश होत असेल तर हजारो बलात्कार केलेले, हजारो खून केलेले, हजारो दरोडे टाकलेले अट्टल गुन्हेगार त्यांना मोकळदानच मिळालं ना. पटते का आपल्याला हे? तात्विक दृष्ट्या विचार करताना हे पटतं का? म्हणजे याचा अर्थ त्या गोष्टीवरती अविश्वास याच्यातला भाग नाही, हा श्रद्धेचा भाग झाला. तिथं गेल्यानंतर ही पाप नाहीशी होतात म्हणण्यापेक्षा ही पाप करायची प्रवृत्ती नाहीशी व्हावी अशी आपल्या उपास्य दैवताला एक प्रार्थना आहे. हा जसा प्रकार तसाच देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी म्हणजे भक्ती, उभा. आता मला सांगा, उभा या शब्दाचा अर्थ उभा आणि बसलेला एवढाच घ्यायचा आहे का? या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी आपल्या परिघातून, आपल्या प्रभागातून उभा आहे. तो बसतच नाही का कधी? तो झोपतच नाही का कधी? उभा या शब्दाचा अर्थ फक्त उभा आहे एवढाच घ्यायचा असेल तर केवढा घोळ होईल. मग उभा या शब्दाचा खरा अर्थ आहे तत्पर असणं, म्हणजे उभा असणं. भक्तीसाठी तत्पर किती? क्षणभरी. आता क्षणभरी ही अलीकडच्या भाषेमध्ये असलेली एक लालूच आहे. काय आहे? आमिष. आमिष प्रवृत्ती आहे ती, प्रवृत्ती. आजीबाईचा बटवा असायचा बघा जुन्या काळी, आणि घरातल्या छोट्या मोठ्या लहान मुलांच्या आजारावरती त्या आजीबाईच्या बटव्यामध्ये छोटी छोटी औषधं असायची. मग सगळीच औषधं काही गोड नसतात, काही औषधं कडूही असतात, काही गोळ्या कडूही असतात. सगळ्याच कशा जेम्स सारख्या गोड लागतील. औषध जेवढं कडू तेवढं उपाय जास्त. मग त्या पोराला काहीतरी त्रास झाला की आजीबाई आपल्या बटव्यातून एक छोटी गोळी काढते, त्याला देते. ती तोंडात टाकल्याबरोबर तोंड सगळं कडू होतं, पण आजी आपल्याला ओरडेल म्हणून ते बाळ, ते पोर कसं तरी ते पाण्याबरोबर गिळतं. पण एका गोळीमध्ये बरं झालं नाही, दुसऱ्या दिवशी परत गोळी घ्यायला लागणार, दुसऱ्या दिवशी परत गोळी घ्यायला लागणार. म्हणून आजी हाक मारते, गुंड्या इकडे. तो म्हणला येत नाही. जा. काय येत नाही? ती कडू गोळी परत मला खायला देशील, मला नको ती. आजी म्हणते याला गोळी तर पोटात गेली पाहिजे, पण हा लेकाचा पुढे येत नाही, गोळी देणार कशी? म्हणून पूर्वीचा काळ असल्यामुळे आताच्या काळामध्ये थोडा बदल होईल आजीमध्ये. आता एखादी कॅडबरीचा गोळा वगैरे समोर ठेवेल, कॅडबरीचा गोळा समोर ठेवेल. पूर्वीच्या काळी मोठा आवळा असतो की नाही, मोठा आवळा, तेवढा
तेवढ्या आकाराचा गुळाचा एक गोळा ती तिथून दाखवते. गोंड्या हे काय आहे? गोळ आहे. हवाय ना? हो, ये इकडे. मग त्याला सांगते गोळी केवढी आहे? नखा एवढी. पण नखा एवढी गोळी घेतलीस की आवळ्या एवढा गुळ मिळेल. आवळा एवढा गुळ मिळण्यासाठी नखा एवढी कडू गोळी ते पोर सहन करतं आणि मग आजीकडून तो गुळ मिळवतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा येरे माझ्या मारल्या. रोज त्याला सांगायचं देवाची द्वारी उभा क्षणभरी. क्षणभरी याचा अर्थ खरा आहे जीवनभरी. भक्तीसाठी जीवनभरी तत्पर राहणे म्हणजे माऊलींना असलेला अर्थ देवाची द्वारी उभा क्षणभरी. आणि हे झाल्यानंतर ज्या 4 मुक्ती म्हणतात त्या मुक्तीच्या मार्गावरती आमची खूप उशिराने वाटचाल चालू होते. नुसतं उभं राहिल्याने किंवा नुसतं तत्पर राहिल्याने ते होत नाही. त्याच्यामध्ये मध्ये ज्या पायऱ्या दिल्यात उरलेल्या 3 कडव्यांच्या, त्या पायऱ्या आवश्यक आहेत. त्यातली पहिली पायरी आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. म्हणजे हरिमुखाने म्हणून जी पुण्याची गणना होते त्या पुण्याच्या गणनेनं काय होणार आहे? आता जोडा बरं अभंग. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे सारखं म्हणून काय होणार आहे? पुण्य साठणार. आणि पुण्य साठल्यामुळे काय होणार? 4 मुक्तींचा लाभ होणार. पण हे हरिमुखे म्हणा किती वेळ? क्षणभरी. म्हणजे श्वासागणित, उच्च श्वासागणित जे सोहम ध्यान म्हणतात तसं श्वासाबरोबर आत नाम घ्यायचं आणि उच्च श्वासाने ते बाहेर सोडायचं. याला म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. 4 मुक्ती सांगितल्या: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. एक 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 इयत्ता चढत जाते. बरोबर ना? त्या मुक्तीमध्ये सुद्धा एक 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 इयत्ता चढत जाते. पहिली येते सलोकता, त्या लोकातलं होऊन राहणं. सलोकता भगवंताच्या अधिक अधिक जवळ जायचा प्रयत्न करून मार्गक्रमणा करणं. समीपता काही काळानंतर भगवंतासारखंच होणं. स्वरूपता आणि मग प्रत्यक्ष भगवंतच होणं. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले, वृक्ष बिघडले ते चंदनाची झाले. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. म्हणजे सायुज्यता. आपणासारखे करीती तात्काळ. पण हे सगळं घडेल पण पहिली 2 ज्या पायऱ्या आहेत त्या महत्वाच्या. एक हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि दुसरं असोनी संसारी जिव्हे वेगू करी बाह्यशास्त्र उभारी बाया, वेदशास्त्र उभारी बायासना. त्याविषयीचा निरूपणाचा भाग आपल्याला उद्याच्या कीर्तनामध्ये करायचा आहे. तर पुढच्या सगळ्या कार्यक्रमांना उशीर होतो त्यामुळे आज मला आयोजकांनी सांगितलं 8:30ला आरती घ्या. आणि मुंबईचा बुवा असल्यामुळे वेळ मला पाळता आली नाही तर मुंबईचा बुवा कसं म्हणावं? बाहेर लिहिले कैलास तरी बुवा डोंबिवली. सेकंदावर धावणाऱ्या लोकल. त्यामुळे आज नक्की मी वेळ पाळीन असं म्हणतोय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करू. माऊली हरिमुखेच का म्हणायला सांगत असतील? त्या ठिकाणी विठ्ठल म्हणा ते का नाही म्हणत? याच भगवंताची सहस्त्र नामावली आहे ना. मग ही सहस्त्र नामावली सोडून त्याच्यामध्ये फक्त हरी हाच शब्द ज्ञानेश्वर माऊली का टाकतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याचे आमचे सद्गुरू मामासाहेब देशपांडे, त्यांच्याकडे एक जुनी कुणाच्या तरी हस्तलिखित प्रत आली होती. त्याच्यामध्ये पाठभेद इतका सुंदर होता
त्याच्यात पाठभेद होता, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणजे पहिली पायरी हरिमुखे म्हणा. बोलू ऐसे बोल, समकालीन असलेले नामदेव महाराज. बोल बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञान दीप लाभू जगी, ज्ञान दीप लाभू जगी, ज्ञान दीप लाभू जगी. परेहुनी परते घर, परेहुनी परते घर, परेहुनी परते घर. तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर. सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता. नाम याचा केचरदाता, नाम याचा केचरदाता. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल. पंढरीनाथ बोलू ऐसे बोल. मी मगाशी जसं म्हटलं की तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर, एखाद्या तीर्थामध्ये उभं राहिल्यानंतर, त्या पाण्यामध्ये स्नानाला उभं राहिल्यानंतर, कुठल्या तरी एखाद्या नदीवरती, ज्या सप्त नद्या आहेत, त्या सप्त नद्यांमध्ये तिथल्या कुठल्या तरी एका नदीवर तरी असा बोर्ड आहे कहू की या नदीमध्ये स्नान केल्यामुळे जशी पाप नाहीशी होतात, तशी या नदीमध्ये स्नान केल्यामुळे 40% मुखातून निघणारे अपशब्द कमी होतात. अशी कुठेही पाटी बघितली असेल तर मला सांगा, मी पहिला जाऊन येतो. म्हणजे किमान तिथला फोटो काढून आणि लोकांना दाखवली. अशी कुठेही पाटी नाही. हे काम तुमचं, तुम्हाला आणि माझं मलाच करावं लागणार आहे. बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. बोलायचं झालं, माऊली म्हणतात तर असंच बोलायचं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का? भगवंताची सायुज्य, ती मुक्ती मिळण्यासाठी, त्या भक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिली आवश्यक आहे सलोकता. आणि ही सलोकता प्राप्त होण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असेल तर नाम कणा कणामध्ये मुरणं.
समाधीपर्यंत जाऊन पोचणं. परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर. माणसाला नाम जपण्यासाठी ज्या 4 प्रकारच्या वाणी दिल्या आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, 4 वाणी दिल्या. म्हणून माऊली पहिली वाणी सांगतात, वैखरी वाणीनं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हे चालू ठेवा, हरिमुखे म्हणा. मग काही वेळेला मन तयार होत नाही, मग त्याच्यासाठी काय करा, जपमाळ घेऊन बसा. ते जपमाळ म्हणजे स्मरणिका येते. आपण कुणाचाही फोटो बघा, कुणाचीही मूर्ती बघा, समर्थांची तुम्ही कुठेही फोटो बघा, ब्रह्मचैतन्यांचा फोटो पहा, अगदी तुम्ही दत्त महाराजांचा सुद्धा फोटो पहा. एवढ्या पदाला पोचल्यानंतर सुद्धा हातामध्ये जपमाळ कायम आहे. आता तुम्ही विचाराल, एवढं सगळं प्राप्त झाल्यानंतर आता जग कशासाठी चाललंय? ब्रह्मचैतन्याने एकाने प्रश्न केला होता. कोडाचा आजार झाला म्हणून तो आला तिथं, त्याच्याकडून जप करून घेतला महाराजांनी. 3.5 कोटी रामनाम करून घेतलं त्याच्याकडून. आणि त्याच्या 3.5 कोटीमध्ये आपल्या 3.5 कोटीचा आणखी भाग दिला. हातावरून पाणी सोडलं. तुझं पोट बरं होण्यासाठी 3.5 कोटी सोडले. 3.5 रुपये सोडत नाही हो. महाराजांनी त्याच्यासाठी आपल्या जपामधला 3.5 कोटीचा भाग सोडावा. बाजूला उभं असणाऱ्या माणसाने विचारलं, महाराज 3.5 कोटी एका अर्ध्या क्षणामध्ये तुम्ही सोडले, तुमच्याकडे साठलेलं तरी किती आहे? ते म्हणाले, मी मोजत नाहीच ना. मग ही जपमाळ कशाला घेतली? जपमाळ कशाला घेतली? त्याची कारण 2 आहेत. एक, स्वतःला त्याचा विसर पडू नये, आणि त्याच्या हातातली माळ बघून आपल्याला ते नाम घेण्याची इच्छा व्हावी, यासाठी त्यांनी केलेला हा चमत्कार आहे. किमान त्याच्या हातातली माळ बघून तरी आपल्याला ती करायची इच्छा व्हावी. म्हणून आपण पहा ना, गडावरती गेल्यानंतर, त्या गोंदवल्यामध्ये गेल्यानंतर, आळंदीमध्ये, पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तिथल्या भगवंताला किंवा तिथलं जे काही चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या दर्शनाला जाण्यापूर्वीच त्या प्रभागामध्ये अशा काही लहरी पसरलेल्या असतात की हातामध्ये माळ नसताना सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम. आळंदीमध्ये गेल्यानंतर राम कृष्ण हरी राम. जपाचं यंत्र लावलेलं नसेल तरी अंतरंगात तो जप चालू होऊन जातो. त्या लहरी ज्या असतात ना, त्या लहरी आपल्याकडून ते करून घेतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता लोकांना साधारणतः एक काय म्हणतात त्याला, गैरसमज असा आहे की माऊलींनी हरिपाठ नावाचा जो लघुग्रंथ लिहिला, हा लघुग्रंथ त्यांनी इंद्रायणीच्या तीरावरती बसून लिहिलाय. म्हणजे तो लिहिताना त्यांच्या डोळ्यासमोर वाहणारी इंद्रायणीच आहे, तिथलं सिद्ध बेटच त्यांच्या डोळ्यासमोर आहे तो लघुग्रंथ लिहिताना. मुळात माऊलींनी हा लघुग्रंथ पंढरपुरामध्येच लिहिलेला आहे, ह्याच्यावरती एक मत आहे. त्या काळामध्ये माऊलींच्या डोळ्यासमोर पंढरपूरच आहे. आता हरी हा शब्द घेण्यामागचं कारण काय, त्याचं कारण सांगतो थोडक्यात. खरा विषय हा फार मोठा आहे, फार गहन आणि फार गूढ आहे. त्यातला एक्स्ट्रॅक्ट काढून सांगतो. काय आहे, पंढरपूर हे आपल्याला एक स्थान म्हणून माहिती आहे पांडुरंगाचं. पण काय असतं, काही स्थानं ही तीर्थ आणि क्षेत्र दोन्हीही असतात, आणि काही फक्त क्षेत्र असतात. मग या दोघांमध्ये फरक काय? ज्या ठिकाणी जलाशयाचा, त्याच्यामधून भगवंताच्या प्राकट्य करण्याचा किंवा त्या जलाशयाचा काहीही संबंध नाही, अशा ठिकाणी जिथे भगवंताचं अधिष्ठान आहे त्याला म्हणतात क्षेत्र. आणि ज्या ठिकाणी जलाशयामध्ये सुद्धा भगवंतांचा वास आहे असं जे काही आहे त्याला म्हणतात तीर्थ. म्हणून पंढरपूर हे तीर्थ आणि क्षेत्र दोन्ही आहे. कशावरून म्हणता तुम्ही बुवा? हे
धर्मसिंधू नावाचा ग्रंथ ज्यांनी लिहिला असे श्री काशीनाथ पाध्ये. आडनाव पाध्येच बरं का त्यांचं. त्यांना बाबा पाध्ये असंही म्हणत असत. त्यांचं उपनाव बाबा पाध्ये असंही होतं टोपण. या काशीनाथ पाध्यांनी रोजची नैमित्तिक उपासना किंवा रोजचा नैमित्तिक कार्यक्रम पांडुरंगाचा कसा असावा हे आज पंढरपुरामध्ये त्यावेळेला त्यांनी घालून दिलेला तो नियम आहे. काशीनाथ पाध्ये. आणि ते ह्या गोष्टीची माहिती देतात की पंढरपुरामध्ये खऱ्या दोन देवता आहेत. एक आहे ती तीर्थ देवता आणि दुसरी आहे ती क्षेत्र देवता. पहिली आहे ती तीर्थ देवता आणि दुसरी क्षेत्र देवता. आणि या दोघांच्या मध्ये कोण आहे तर पुंडलिक आहे. म्हणून पंढरपुरात दर्शन करताना तीर्थ देवता, क्षेत्र देवता आणि पुंडलिक ह्या त्रिकुटाचं दर्शन केल्याशिवाय पंढरपुराचं यात्रा पूर्ण होत नाही. हे अनेकांना माहिती नाहीये. हे अनेकांना माहिती नाहीये. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर कधी पंढरपुरामध्ये गेलात तर आणखीन एक सांगून ठेवतो. थोडीशी दत्त उपासना करणारी माणसं आहेत म्हणून सांगतो. त्या ठिकाणी एक विप्रदत्त मंदिर म्हणून सुद्धा आहे. नंतर भेटला तर माझ्याकडे फोटो आहे, तो फोटोही दाखवी. विप्र नावाच्या एका माणसाला दत्त महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिलाय की चंद्रभागेमध्ये मी ऋतून बसलो आहे, ती मूर्ती बाहेर काढली, स्थापन कर. म्हणून ती मूर्ती चंद्रभागेमधून शोधून बाहेर काढली, आतमध्ये ऋतून बसलेली, आणि फक्त स्नान घालून आहे अशी मूर्ती वज्रलेप न करता स्थापन केली आहे. पण आपल्याला वाटणार नाही की ही मूर्ती इतकी वर्ष चंद्रभागेत ऋतून होती. एकमुखी दत्तांची मूर्ती आहे. पण त्याच्या हातामधलं शंख, चक्र, गदा, पद्म बघितल्यानंतर असं वाटतं की किती दिवस ही मूर्ती कोरायला लागली असती. इतकी गोड मूर्ती आहे. तर विषय चाललाय तीर्थ देवता आणि क्षेत्र देवता. जलाशयामध्ये जो वास आहे ती तीर्थ देवता आणि क्षेत्रामध्ये जो वास आहे ती क्षेत्र देवता. पुंडलिकासाठी जे प्रगट झाले होते पंढरीनाथ, पांडुरंग, विठ्ठल, खरं तुम्ही पंढरपूर बघाल तर ते त्या भीमेच्या पश्चिम तीरावरती असणारं मंदिर आहे. आणि त्या पश्चिम तीरावरती जे मंदिर उभं केलं आहे त्यातला देव पूर्वाभिमुख आहे. आणि ती जी जलामधली तीर्थ देवता आहे ती पश्चिमाभिमुख आहे. म्हणजे एकमेकाकडे बघता आहेत आणि जी पूर्वाभिमुख बघते आहेत त्याच्याकडे पुंडलिक बघतायत असा प्रसंग आहे. पण ते बाते सांगतात की आता ते जे सूक्ष्म मंदिर होतं ते आता त्या ठिकाणी अस्तित्वात नाही. कधी काळी फार मोठा महापूर आला, त्याच्यामध्ये अनेक वास्तू वाहून गेल्या, त्याच्यामध्ये हे मंदिर सुद्धा वाहून त्याच्या देवते सकट वाहून गेलं. आता फक्त तिथे 40 बाय 40चा चौथाळा राहिला आहे. अलीकडे त्याला चौफाळा असं नाव आहे. पंढरपुरामध्ये कधी गेल्यानंतर चौफाळ्या शेजारी असं जर ऐकलं तर हा चौफाळा म्हणजे जे काही वाहून गेलं त्याच्यातून जे वाचलं तो चौफाळा. आणि म्हणून एकाच नाव आहे पुंडलिक मध्ये असलेला भक्त, त्याच्यासाठी प्रगट झालेली क्षेत्र देवता म्हणून पांडुरंग, विठ्ठल, आणि इकडे असलेली जलदेवता किंवा तीर्थ देवता तिचं नाव आहे हरी. म्हणजे आता आपण जो जय जयकार करतो तो जय जयकार कसा पूर्ण होतो? पुंडलिक वरदा जलदेवता, काय म्हणतात त्याला, तीर्थ देवता आणि क्षेत्र देवता आणि मध्ये पुंडलिक. आता तसं बघायला गेलं तर आपल्या देहाची सुद्धा रचना अशीच आहे. आपल्या देहाची ही रचना अशीच आहे. आपल्या देहालाही पूर्व बाजू, पश्चिम बाजू, उत्तर दक्षिण बाजू आहे का नाही? आहे ना. पूर्व बाजू म्हणजे ही पुढची बाजू, पश्चिम बाजू म्हणजे, आणि जी आदिशक्ती भगवती बसली म्हणजे कुंडलिनी, ती जागृत होऊन इथे येते. आणि पुढे पूर्वेच्या बाजूला असणार, आता हा विषय स्थूल देहाबद्दल नाही, सूक्ष्म देहाबद्दल चाललाय. फार जड होत नाही ना? नाही म्हणजे मी आपला गतीनं बोलत जाईल,
काय बोलले बुवा, काही कळलं नाही बुवा, असं नंतर इथून बाहेर जाताना नको. पूर्वेकडे, आपल्या शरीराच्या पूर्वेकडे ज्या दोन महत्वाच्या नाड्या आहेत त्यातली एकाचं नाव आहे इडा, दुसऱ्याचं पिंगला. आणि ह्या इडा पिंगला त्याच्यातून निघणारं जे काही आहे ते इथे सुषुम्ना, म्हणजे इथे येऊन ते मॅच होतं आणि इथून ते मागे जाऊन ब्रह्मरंध्रामध्ये मिळतं आणि इथून येणारी कुंडली, कुंडलिकाची जागृत होते कुंडली, ती भगवती इथे येऊन मिळते ब्रह्मरंध्रामध्ये. आणि इथे म्हणजे या आज्ञाचक्राच्या इथे आपला जीव म्हणजे आपला पुंडलिक आहे. हे त्यांनी केलेलं मी वर्णन सांगतोय हा. म्हणजे जे काही अभ्यास त्यांचा केला, त्यांच्या सगळ्या लिखाणाचा किंवा त्यांच्या वाङ्मयाचा, त्यांच्या साहित्याचा, त्यावेळेला हे लक्षात आलं. इथे पुंडलिक आहे आणि त्या पुंडलिकासाठी पूर्वाभिमुख आणि पश्चिमाभिमुख अशा दोन देवता आहेत. म्हणून आपला जय जयकार चालतो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आणि म्हणून त्यातला विठ्ठलापेक्षा सुद्धा तीर्थदेवता त्यांनी अधिक महत्वाची मानली, तीर्थदेवता अधिक महत्वाची मानली. म्हणून माऊली तुम्हा आम्हाला सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना. आणि हरिमुखे म्हणा म्हणजे काय प्रत्येक वेळेला म्हणा असं नाहीये हो. काही काळानंतर वैखरी, मध्यमा, आणि म्हणून मगाशी म्हटलं की जो पाठभेद आलाय ना, तो पाठभेद या अर्थाने आहे. पहिले काही काळ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि एक काळ असा येतो की भगवंताच्या कृपेने ओठ कंठ चाले नाही, जिव्या रटेन राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजे मग पुढची पायरी येते हरी मुके म्हणा. अंतरंगामध्ये जप चालू होतो आणि तो जप पश्यंती परेपर्यंत जाऊन पोचतो. पण परेपर्यंत गेल्यानंतर पुरेसा झाला का, समकालीन नामदेव महाराज नाही सांगतात. ते काय सांगतात, परे हुनी परते घर. परते घर म्हणजे कुठं जाऊन बसायचंय, तेथे राहू निरंतर. आणि ते ठिकाण आहे समाधीचं स्थान. समाधी घेणं म्हणजे काय सगळं आयुष्य संपूर्ण नव्हे हो, पण शाश्वत सुखाचा आनंद म्हणून येणारा 6वा टप्पा म्हणजे समाधी, माऊली सांगतात. आणि हा टप्पा येणं म्हणजे सायुज्यता येणं, चारी मुक्तींची प्राप्ती होणं. हे होण्यासाठी माऊली कालपासून आम्ही सांगतायत ते ऐकतोय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण. मग असं सारखं हरिमुखानं म्हणून प्रत्येकामध्ये हरी बघून, प्रत्येकामध्ये विठ्ठलाला बघून काय मिळतं, आनंद तर मिळतोच. पण भगवंत काय कृपा करू शकतो, भगवंतावरती काय अधिकार निर्माण होऊ शकतो. उत्तरंगामधलं एक संतांचं गोड चरित्र. पण त्यासाठी पूर्वरंगाचे शब्द देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिये. तेने मुक्तिचारी साधिये, देवाची द्वारी उभा क्षणभरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवा घरी रे देवाची वारी उभा क्षणभरी.
देवाची द्वारी उभा क्षणभरी उभा क्षणभरी उभा क्षणभरी पंढरीनाथ भगवान की जय. आणि मी का संतांचं छोटं चरित्र. जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. आषाढ अमावस्येसारखी आमची आली कांदे नवमी. ते कांद्याची जर आठवण करू आज. कांदा मुळा भाजी, 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 कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची. कांद्याच्या भजी करणारे जवळपास सगळे पदार्थ आले. म्हणजे वेगळी कांदा भजी काही द्यायची गरज नाही. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई
एके दिवशी साध्वी बसली होती मळ्यात सहमाळी. पंढरपुरापासून अवघ्या 8 कोसांवर असणार अरणगाव किंवा ज्याला अरणभेंडी असं म्हणतात, असं गाव. त्या गावामध्ये राहणारे आपल्या सगळ्यांना ज्ञात असणारे माळी समाजामध्ये जन्माला आलेले थोर संत, ज्यांचं नाव संत सावता माळी. आपल्या लावलेल्या सगळ्या भाजीकडे बघावं आणि बोले न ते होवो तुझेची स्तवन चिंती न ते होवो ध्यान. हिंडी न ती होवो तुझ प्रदक्षिणा करीन भोजना नैवेद्य तोची. आमचे स्वामी स्वरूपानंद ज्याप्रमाणे म्हणतात, घडे जो व्यापार तीच तुझी पूजा होवो केशवराजा स्वामी म्हणे. शंकराचार्यांचा जो श्लोक आहे, आत्मात्मम गिरिजापती सहचरा प्राणाक्षरम करून, याची कुठेतरी प्रचिती तुम्हा आम्हाला देणारे सावता माळी. त्या प्रत्येक आपल्या उगवलेल्या भाजीमध्ये, पाल्यामध्ये, त्यातल्या फळांमध्ये, फुलांमध्ये, प्रत्येकामध्ये विठ्ठलाला बघावं, मन प्रसन्न व्हावं. आणि भाकर घेऊन बायको आली आणि आपल्या नवऱ्याला प्रेमानं भाकर दिली खायला. मळ्यामधला प्रसंग आहे. मळ्यामध्ये नवरा बायको बसलेत. एके दिवशी साध्वी बसली होती मळ्यात सहमाळी. उत्कंठा लावूनिया प्रश्न विचारी सुखाची या वेळी. राम राम सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम एके दिवशी साध्वी बसली होती मळ्यात सहमाळी. आणि उत्कंठा लावून या प्रश्न विचारी सुखाची या वेळी. एक घर लागलं खूप सारं. आणि बायको मळ्यामध्ये आली आणि भाकर कांदा खाता 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 चटणी भाकर. तिने सहज प्रश्न केला, का हो नित्याची स्मरता विठ्ठल नामा. नित्याची स्मरता विठ्ठल नामा. नित्याची स्मरता विठ्ठल नामा. नित्याची स्मरता विठ्ठल नामा. नच जाता हो पंढरीला. ऐसा की नित्याची स्मरता विठ्ठल नामा. नित्याची स्मरता विठ्ठल नामा. नित्याची स्मरता विठ्ठल नामा. नच जाता हो पंढरीला. नच जाता हो. नच जाता हो पंढरीला. वाटे मजला जावे आपण. वाटे मजला जावे आपण. वाटे मजला. वाटे मजला जावे आपण. भेटावे त्या श्रीहरीला. भेटावे त्या श्रीहरीला. नित्याची स्मरता
विठ्ठल नामा नित्याची स्मरता, विठ्ठल नामा नित्याची स्मरता, नित्याची स्मरता, अहो नित्याची स्मरता, विठ्ठल नामा पिलू सोडून द्यायचं, रागाचं नाव पिलू, त्याचं पिलू सोडून द्यायचं, लोकांना आनंद होतो. वा. बायकोनं प्रश्न केला, प्रपंच चांगला व्हावा असं वाटत असेल तर बायकोनं प्रश्न विचारल्यानंतर खेकसण्याच्या ऐवजी, बरोबर म्हणतोय ना मी उजवी बाजू, आता वगैरे पटतंय ना, हो म्हणा, मग बिंदास म्हणा तुम्ही, घरचं घरी गेल्यावर बघू. हा डोंबिवलीत पण बघतायत लाईव्ह, मी एवढी रिस्क घ्यायला तयार तर तुमची काय अडचण. प्रपंच चांगला चालावा असं वाटत असेल तर पत्नीने एखादा प्रश्न विचारल्यानंतर वास्कन अंगावर खेकसण्यापेक्षा प्रेमानं आपल्याला हवं ते उत्तर द्यावं, आणि त्या उत्तरानं जर जीव शांत झाला नाही तर मग सर्वात उत्तम पर्याय मौनम सर्वार्थ साधन. हे सगळं डाव्या बाजूसाठी. हा मी दोघांच्याही बाजून बोललेलं आहे, असं दोघांच्या एकाच्या बाजून बोललं असं व्हायला. बायकोनं प्रश्न केला का हो, सारखं विठ्ठल नाम घेता, हरी म्हणता, हरी हरी म्हणता, हरी हरी म्हणता, विठ्ठल म्हणता, पण आजपर्यंत कधीही तुम्हाला मी पंढरपुरामध्ये गेलेलं, आपल्यापासून एवढं जवळ पंढरपूर, लोक कुठून कुठून 200-300 मैलावरून येतात, किलोमीटरवरून येतात, एवढ्या अंतरावरून येतात, पायी येतात, कोणी बैलगाडीतून येतात, आपल्याला एवढं जवळ असून तुम्ही पंढरपुरात राहता, असं का बरं करता? मी खरं सांगू का, आजपर्यंत मी काही बाकी मागितलं नाही. बायकोनं मागणं काय करावं यालाही अर्थ आहे बरं का. उजवी बाजू, नवऱ्याकडे कसला हट्ट करावा. सावतामाळ्यांच्या पत्नीनं काय हट्ट केला, वाटे मजला जावे आपण भेटावे त्या श्रीहरीला. का ग फिरायला जाऊया का? मी काय म्हणतो, नुसतं बंद करू नका, तुम्ही बंद केलं की मग डोकं हलतात, तुमच्या सुरांची ताकद येते. फिरायला जाऊया का? जाऊया. कुठे जाऊया? शिमल्याला जाऊया. आधे मध्ये काय नाहीच. मग नवरा जो म्हटला पंढरपुरात जाऊया, सारखं काय आपलं देव 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 करत बसता. वायू बघता म्हणून पिलू सोडून दिलं. 8 महिन्याचं माझं पिलू, हो, आणि 34 वर्षाचं मोठं पिलू, दोन्ही पिलू बघताय. मला असं वाटतं की आपण पंढरपुरामध्ये जावं, त्या पांडुरंगाला बघावं, तो सावळा विठ्ठल बघावा, त्याच्या समचरणांना अगदी घट्ट मिठी मारावी अशी माझी इच्छा आहे. जाऊया का आपण? का तुम्ही नेत नाही मला? बरं, मला न्या ना तिकडं, मला न्या ना. असं म्हटल्यानंतर आपल्या पत्नीची समजूत काढतात कोण? सावतामाळी. आणि हे समजूत काढणारे शब्द कुणी द्यावेत? शब्द प्रभू ज्यांना म्हणावं असं साईनाथ, ज्यांना साक्षात सद्गुरू म्हणून लाभले असे दासगडू महाराज. दासगडू महाराज सावतामाळ्यांच्या मुखाशी शब्द ठेवतात, अगं पंढरपुरामध्ये कशाला जायचं? का?
इथं प्रत्येक कडाकडामध्ये तो भरून राहिलाय. कशासाठी जायचं पंढरपुरात? अगं विठ्ठल वापी विठ्ठल मोठ, विठ्ठल वापी विठ्ठल मोठ, विठ्ठल वापी विठ्ठल मोठ. तबल्याचा आवाज द्या मला, तबल्याचा आवाज आला म्हणून. मला जमत आपला अजिबातच ऐकू येत नाही. विठ्ठल वापी विठ्ठल मोठ, विठ्ठल नांद्या बैल ग, विठ्ठल नांद्या बैल ग, विठ्ठल वापी विठ्ठल मोठ, विठ्ठल नांद्या बैल ग. बस विठ्ठल नांद्या बैल ग, विठ्ठल पाणी विठ्ठल हाकिता, विठ्ठल पाणी विठ्ठल हाकिता, त्या विन हे का होईल ग. विठ्ठल वापी विठ्ठल मोठ, विठ्ठल वापी विठ्ठल मोठ. विठ्ठल शेत विठ्ठल शेत विठ्ठल शेत, विठ्ठल वापा विठ्ठल शेत, विठ्ठल वापा विठ्ठल शेत, विठ्ठल शेत विठ्ठल वापा, विठ्ठल नांगर वखर ग, विठ्ठल नांगर वखर ग, विठ्ठल नांगर, विठ्ठल नांगर वखर ग. घडी घडी विठ्ठल विठूस भेटे, घडी घडी विठ्ठल विठूस भेटे, मग का व्हावे अधीर ग, मग का व्हावे अधीर ग. विठ्ठल वापी विठ्ठल मोठ, विठ्ठल वापी विठ्ठल मोठ. विठ्ठल बेडे विठ्ठल उगवे, विठ्ठल बेडे विठ्ठल उगवे, विठ्ठल अवघ्या जगात ग, विठ्ठल अवघ्या जगात ग. मग गाठोणे बांधून भटकू, मग गाठोणे बांधून भटकू, दुर्धर माया जगात ग, दुर्धर माया जगात ग. विठ्ठल वापी विठ्ठल मोठ, विठ्ठल वापी विठ्ठल मोठ. दास गणू म्हणे माया गाठण, दास गणू म्हणे, दास गणू म्हणे माया, माया गाठण
बघणाऱ्यास्तनी स्थावर जंगम, बघणाऱ्यास्तनी स्थावर जंगम, रूप विठूचे दिसेल ना. विठ्ठल वापी विठ्ठल मोठा, विठ्ठल वापी विठ्ठल वापी विठ्ठल वापी विठ्ठल मोठा. बायकोला आपल्या मनापासून प्रेमानं समजवतायत सावतामाळी. पण नेमकी एक अडचण अशी झाली, बायकोला समजावताना मागून पटकन 5 वर्षाची त्यांची मुलगी कधी येऊन ठेपली कळलंच नाही. नागू नाव तिचं, 5 वर्षाची पोर. आता तिच्या बुद्धीचा व्यास किती असणार? आपल्या घरातलं 5 वर्षाचं पोर पहा. ती पटकन आली आणि आईला समजवता 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 शुद्ध बीजापोटी फळे प्रसाद भोगत, अमृताची फळे अमृताची बीजी तेची पुढे चाले चाली बीजाची. जे आई बापामध्ये आहे तेच गुण पोरामध्ये उतरले. त्या 5 वर्षाच्या पोरीनं सुद्धा बापाला प्रश्न केला, बाबा माझ्याही मनामध्ये कितीतरी दिवस हा प्रश्न आहे की तुम्ही आजपर्यंत पंढरपुरात का नाही गेला? तुम्ही गेलात नाही, आम्हालाही दिलत नाही, असं का? पण एकदा भेटून येऊ ना त्याला. आता सावतामाळीची अडचण अशी झाली, बायकोची समजूत काढणं एक वेळ सोपं होतं, 5 वर्षाच्या त्या लेकराची काय समजूत काढणं? जे काही दासगणू महाराजांनी शब्द दिले होते त्या शब्दांनी बायकोची समजूत काढली, तिला समजूत पडली. पण त्या 5 वर्षाच्या लेकराची काय समजूत काढावी महाराज? शेवटी सावताबाईने सांगितलं, बाळ नागू मी काय सांगतो नीट ऐका. लहान मुलांची समजूत कशी काढायची असते तेही ऐकून ठेवा. तुला काय कळतंय? हवं तुला? त्यांच्या मनावरती ओरखडा उमटतो अशा वस्कन बोलण्याने. सावतामाळी म्हणाले, बाळ करून हात फिरवला. अगं तो जो पंढरपूरचा विठ्ठल आहे की नाही, तो विठ्ठल म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. ज्या मळ्यामध्ये आपण राहतो, ज्या मळ्यामध्ये आपण राबतो आणि त्या मळ्यातलं उत्पन्न घेऊन आपण ते विकतो आणि आपला उदरनिर्वाह करतो ना, त्या सगळ्या मळ्याचा तो मालक आहे. तो मालक आहे आणि त्याने आज्ञा केल्याशिवाय मालकाचं शेत टाकून कसं जायचं? त्या पोरीची समजूत काढली. आज्ञे वाचून त्याच्या आज्ञे वाचून त्याच्या जावे कैसे त्यजू निषेधास. आज्ञे वाचून त्याच्या जावे कैसे त्यजू निषेधास. गवसेना श्रुतिशास्त्रा. ही आर्य किती सुंदर आहे पहा. आज्ञे वाचून त्याच्या जावे कैसे त्यजू निषेधास. गवसेना श्रुतिशास्त्रा गवसेना श्रुतिशास्त्रा बहुस्तवने ओरडू निषेधास.
स्वतः माहिती चालते मला मग आपण त्याला कसं भेटणार? तो इथे येणार नाही म्हणता, आपण काय करायचं? मग बापाने सांगितलं एक काम कर, त्या फळ्यामध्ये जी काही भाजी उमलली की नाही, जी फळं काही उगवली आहे, भाजी उगवली, काही छान काकडी उगवली आहे, काही गाजर उगवलंय, पालेभाज्या आहे, ह्या सगळ्या एकत्र कर. फुलं असतील त्याची छान एखादी माळ तयार कर आणि आपलं जे हे गेट आहे की नाही, म्हणजे बेड आहे ना, त्या बेड्याच्या इथे जाऊन बस. म्हणजे काय होईल, एखादी दिंडी येईल पंढरपुराकडे जाणारी, त्या दिंडी येईल ना, त्यांच्या हातात वारकऱ्यांच्या नाही, त्यांना सांग पंढरपूरला नेऊन फक्त पोच करा. ते करतील, हो का नाही करणार? आणि त्या पोरीनं बापाचं म्हणणं खरं मानलं आणि पटकन सगळं तयार केलं आणि धावत 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 5 वर्षाची पोर पेड्याची इथे जाऊन बसली. आणि काही काळामध्येच काही वारकऱ्यांची दिंडी आली आणि मुखानं पांडुरंगाच्या नामाचा गजर. दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला दिंडी चालली, दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला. तीर्थ गजर हरिनामाचा, तीर्थ गजर हरिनामाचा, भक्त गाती कीर्तनाला. दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, पांडुरंग हरी जय जय, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय, पांडुरंग हरी जय जय, राम कृष्ण 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 हरी जय जय, राम. जी दिंडी आली ना, त्या दिंडीला अडवलं. अहो थांबता का जरा, जरा थांबता. काय झालं बाळ? अहो जो हरी गोपा संगे, नागू बोलू लागली, जो हरी गोपा संगे, गोकुळी प्रेमेची सेवितो काला. जो हरी गोपा संगे, गोकुळी प्रेमेची सेवितो काला. ध्याहे त्या श्री हरीला, ध्याहे त्या श्री हरीला, आणि सांगा दे भेट तूही नागूला. हे ऐकल्यानंतर तुम्हाला सांगतो, हो वारीला निघाले तरी मनामधला अहंकार जाईल असं नाही सांगता येईल. वारकरी झाला, गळ्यामध्ये माळ आली तरी मनातला ताठा जाईल याची खात्री नाही ना. त्याच्यासाठी सद्गुरु कृपाच पाहिजे. एवढे मोठे संत होऊन सुद्धा नामदेवरायांचा सद्गुरु प्राप्ती होईपर्यंत अहंकाराचा ताठा मोडला नाही. तुम्ही आम्ही काय चीज. आणि त्या अहंकारामध्ये त्या 5 वर्षाच्या पोरीच्या ठिकाणी असलेला खेळणारा पांडुरंग त्यांना कळला नाही महाराज. तो श्रीहरी दिसला नाही. आणि तिच्या हातात ती भाजी होती ना, ती हातात तिनं जी दिली होती त्यांच्या, ती तशीच खाली टाकली आणि आलेली सगळी वारी तिचा उपमर्द करून एवढ्याशा जीवाचे तळतळाट घेऊन त्यांनी नुसती भाजी नाही लाथडली महाराज.
त्या एवढ्याशा पोरीच्या ठिकाणी असलेला शुद्ध सात्विक भाव ते लाथाडून पंढरपुरामध्ये गेले. त्या पोरीला स्वाभाविक वाईट वाटलं. वाईट एवढ्याच गोष्टीचं, अपमान केल्याचं वाईट नाही वाटलं बरं. कारण 5 वर्षापर्यंत अपमान कुठून कळणार, अहंकारच नाही तर अपमान कुठून कळेल. त्या पोरीला वाईट याच गोष्टीचं वाटलं की माझी भेट पंढरपुरातल्या माझ्या मालकापर्यंत पोहोचणार नाही, याचं वाईट वाटलं, याचं वाईट वाटलं. आणि ढसा पोर रडायला लागल्याबरोबर मळ्यामध्ये काम करणारे सावतामाळी धावत आले. त्यांनी बघितलं की भाजी लाथाडलेली बघितली आणि त्या वारकऱ्याने विचारला, हो तुव दृष्टी लागी येथे, तुव दृष्टी लागी येथे दिसले नाही रूप पंढरीचे. अहो तुम्हाला हा खेळणारा पांडुरंग दिसला काय तुम्हा पंढरीला, काय तुम्हा पंढरीला होईल दर्शन पांडुरंगाचे. या 5 वर्षाच्या पोरीच्या ठिकाणी असलेला शुद्ध भाव, तिच्यामधला असलेला पांडुरंग तुम्हाला कळला नाही, जाणवला नाही, पटला नाही. अहो पंढरपुरामध्ये जाऊन तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन काय होईल. आणि सावतामाळ्यांच्या मुखातून शब्द जावे. आणि त्या पोरीनं मात्र आता हेका धरावा की आता पंढरपूरचा पांडुरंग, या जागेचा मळ्याचा मालक जोपर्यंत इथे येऊन माझ्या हातून या मळ्यातली भाजी, इथली फळं, इथली फुलं त्याचा स्वीकार स्वतःहून करत नाही, तोपर्यंत अन्न काय, पाणी मुखामध्ये घेणार नाही, पाणी मुखामध्ये घेणार नाही. बापाला वाटलं 5 वर्षाची पोर किती दिवस टिकेल, किती काळ टिकेल. एक दिवस अख्खा गेला, अन्न नाही, पाणी सुद्धा नाही. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला आणि आता मात्र 5 वर्षाचं ते लेकरू, त्याची नाडी हालायला लागली, हाताची नजर सारखी मिटायला लागली. आणि आपल्या पोरीच्या त्या 5 वर्षाच्या लेकराचे जीवाचे होणारे हाल बापाला बघवले नाहीत. आणि म्हणून तडफडणाऱ्या बापाच्या हृदयामधून जी हाक गेली पांडुरंगाला आणि मुखातून शब्द गेले, या भक्ती शून्य लोकांना पंढरपुरामध्ये जाऊन तिथल्या पांडुरंगाचं दर्शन होणार नाही. सद्भक्ताचे शब्द सुद्धा भगवंताला अटकळ टाकतात. आता अटकळ पडली पंढरपुरातल्या पांडुरंगाला. एकादशीच्या दिवसासाठी निघालेली वारी पंढरपुरामध्ये वारी येऊन ठेपली, पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. त्या ठिकाणी दर्शन फक्त पत्थराचं झालं, देवाचं नाही. परवा एकानं फार सुंदर मेसेज पाठवला होता. एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर वशिला लावून दर्शन घेऊ नका. ओळखीनं किंवा वशिल्यानं मिळालेलं दर्शन तुम्हाला फक्त मूर्तीकडे घेऊन जातं, भगवंताकडे नाही. रांगेमध्ये उभं असताना अखंड नामस्मरण करत त्याच्या पायाशी जाणं आणि केलेलं नामस्मरण आपल्या सगळ्या देहाच्या रूपानं त्याच्या पायावरती वाहणं, ह्याला म्हणतात खरं भगवंताचं दर्शन. ते आलेले सगळे दर्शन घेतायत, पण भगवंतानी जो तिथून पळ काढला, ते भगवंत येऊन सावतोबांच्या मळ्यामध्ये आले आणि सांगितलं, सावतोबा या भक्तिशून्य लोकांना मला दर्शन द्यायची इच्छा नाही. आता एक काम कर, मला कुठंतरी लपव. सावतोबाने हात जोडले, पांडुरंगा काय विनोद करता येऊ, काय चेष्टा करता भक्ताची. अरे चेष्टा नाही करत बाळा, मला दर्शन नाही द्यायचं, मी त्यांना दिसणार नाही असं मला लपव. तुम्ही नाही अशी जागाच नाही, माझ्याकडे जागा नाही, कुठे लपवू तुम्हाला, ते मला माहिती नाही, ते तू बघ, ते तू बघ. तो म्हणला आता तुम्हाला लपवण्याची जागा फक्त एकच,
चर चर चिरले हृदया. बाजूचा कोयता होता तो उचलला, टाकन फाडलं. चर चर चिरले हृदया, भड भड हृदयातून रुधिर वाहे. भगवंतानी बघितलं, आनंद वाटला आणि भगवंताला उचलला, हात भरला, कसा तरी शिवला. काय सामान्य लोकांना फक्त दगड दिसला, त्यांना वाटतं त्यात भगवंत आहे. पण ज्ञानदेव, नामदेव अशासारखे अधिकारी संत जेव्हा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी म्हणणारे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असं प्रत्यक्ष रूप पाहणारे ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज जेव्हा येतात, ज्ञानेश्वर माऊलींनी बघितलं आणि नामदेवाकडे बघितलं. नामदेवा, तुम्ही तेच बघता का जी मी बघतोय? नामदेव राय म्हणले, होय हो, आजपर्यंत असं कधी घडलं नाही. पांडुरंग हरवला कुठे, हरवला कुठे? ज्ञानेश्वर माऊलींनी अवलोकन केलं आणि त्या अवलोकनामध्ये असं दिसलं आहे की भगवंत भक्ताच्या घरी गेले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्यांना विनवणी केली, चला कुठं, अरण गावाकडे चला. म्हणून सगळे संत अरण गावामध्ये आले आणि आल्यानंतर सावतोबाला जरा नवल वाटलं की एकादशीचा दिवस सोडून एवढे सगळे संत घरामध्ये येतात. सावतोबाने सगळ्यांना नमस्कार केला, प्रेमपूर्वक नमस्कार केला. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी प्रश्न केला, सावतोबा, पांडुरंग कुठे आहे? नामदेव राय प्रश्न करतात, सावतोबा, पांडुरंग कुठे आहे? सावतोबा म्हणतात, तुझे आहे तुझं पाशिनी, तू जागा चुकलास. अहो, पंढरपुरातली लोक तुम्ही 8 कोस मला येऊन विचारता पांडुरंग कुठे? मी कुठून आणू पांडुरंग? माझा पांडुरंग बघायचा असेल तर कांदा, मुळा, भाजी, अवघी, विठाबाई, या सगळ्यामध्ये पांडुरंग भरून आहे. पंढरपुरातला पांडुरंग कुठे आहे का, तो सांग. मला नाही जी माहिती. नामदेवराय पण पटकन म्हणाले असतील, सावत्या, लेका, किती चांगलं शिवण काम केलंस तरी तू माळी, मी शिंपी. शिवण कामामधल्या चुका शिंप्यालाच बरोबर कळणार ना. अखंड भारत शिवायचं ज्यांनी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत काम केलं, त्यांना हे शिवण कळणार नाही. सावतोबा, पांडुरंगाला आग भरलात, पण घाई घाई त्यांचा शेला बाहेर राहिलाय. मौका है वारदात पर, गुनेगार कितना भी शातिर क्यों ना हो, कुछ ना कुछ तो सुराग वो पीछे छोड़ता ही है. दया, कुछ तो गडबड है, ढूंढो. सुराग मिळाला, पुरावा मिळाला. अहो, तो शेला बाहेर लोंबतोय, बाहेर काढा. ओल्या बरोबर सुक जळतं, सुक्या बरोबर ओलं जळतं, तशी अवस्था झाली. त्या भक्तिशून्य लोकांसाठी भगवंताने तिथून पळ काढावा आणि सावतोबांच्या मळ्यामध्ये यावं. सगळ्यांना दर्शन दिलं. का केलं तसं पांडुरंग? पांडुरंग म्हणाले, या 5 वर्षाच्या पोरीच्या मनातला पांडुरंग खेळणारा त्या लोकांना दिसला नाही. या पांडुरंगाचं दर्शन त्यांना घडू नये म्हणून मी तिथून पळालो. अहो, पण त्याच्याबरोबर आमचाही मोठा तोटा झाला. त्याचं काय करायचं? त्याला नाईलाज आहे, त्याला नाईलाज आहे. म्हणून तिथे असणाऱ्या भक्तीने युक्त असणाऱ्याच लोकांना भगवंतानी दर्शन दिलं. आणि भक्तीने युक्त असणाऱ्या म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण.
अखंड मुखामध्ये त्यांच्या हरिनाम आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. सलोकताही आली, समीपताही आली आणि सायुज्यता मुक्ती सुद्धा मिळाली सगळ्यांना. पण हे सगळं घडलं त्यानंतर पांडुरंगाने विचारलं सावतोबांना, सावत्या आज मी प्रथम तुझ्या घरी आलोय. नागूला विचारलं, बाळ तुझी झाली ना इच्छा पूर्ण? विचार करा हो, तो 5 वर्षाचा जीव जेव्हा कमलनाभ सर्वेश्वर पांडुरंगाने घट्ट जवळ घेतला असेल ना, तेव्हा त्या बापाला काय परमावधीचा आनंद झाला असेल नव्हे, त्या 5 वर्षाच्या जीवाला काय आनंद झाला असेल महाराज, काय आनंद झाला असेल. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असा आनंदाचा अभूतपूर्व अनुभव त्या पोरीनं घेतला असेल. पांडुरंगाने विचारलं, काय देऊ? काही नको, हे चिदान देगा देवा. भक्तीत अंतर तुझ्या कधीही नसावे, मागे पुढे निशिदिनी प्रभु तू दिसावे. त्वा भक्त वत्सल अशा धरिलेस नावा, त्वा भक्त वत्सल अशा धरिलेस नावा. या दीनदास गणुला पदी दे विसावा. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. तेणे मुक्तिचारी साधियेल्या, साधियेल्या. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी, देवाची ये द्वारी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. हे चिदान देगा देवा तुझा विसरण बाबा, विसरण बाबा तुझा विसरण बाबा. थोड लाईन